तबला हा त्यांचा शब्द आहे. हे आपलं दररोजच आहे. पण कधीतरी एखाद्या माणसाला योग येतो जेवायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो गावात येऊन सांगत असतो, अहो रात्री काय योग माझा आला जेवायचा. काय योग आला महाराज, मी रात्री जिथं जेवायला गेलो तिथं एवढे मंत्री होते, एवढे खासदार होते, एवढे आमदार होते, एवढे माजी मंत्री होते, एवढे चालू मंत्री होते, असं तो सगळं सांगत असतो. पण मला तुम्हाला विचारायचंय, मंत्री संत्री आमदार खासदार म्हणजे नेमके कोण आहेत? आपलेच आहेत ना. फक्त आपण त्यांना आपल्या मताधिक्यानं 5 वर्ष त्या जागेवर बसवलंय. याच्यापलीकडे आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे? यांच्या संगतीतल्या जेवणाला किंमत नाही. कधीतरी या सृष्टीचा चालक मालक असणारा परमात्मा, त्या परमात्म्याच्या संगतीमध्ये जेवणाचा योग यावा आणि मग म्हणावं आज देवाच्या संगतीत मला जेवायचा योग आला. पण देवाच्या संगतीतल्या जेवणाला किंमत आहेच, वादच नाही. पण देवाच्या संगतीतल्या जेवणापेक्षाही एक जेवण श्रेष्ठ आहे. ते जर जेवण कोणतं असेल तर ते संत महात्म्यांचं घरचं जेवण आहे. नामदेवराय म्हणतात, आज आमच्या परम भाग्यानं आम्हाला त्या संतांच्या घरचं आमंत्रण प्राप्त झालं. ते संतांच्या घरचं आमंत्रण आमच्या परम भाग्यानं प्राप्त झालं. नामदेवराय अभंगाच्या पहिल्या चरणात